नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमधून तुमच्याकरता एक आनंदाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे. तर या वर्षापासून 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून जी तुमची महाडीबीटीची स्कॉलरशिप मिळणार होती, तर ती मुलींना आता या वर्षीपासून 100% ती स्कॉलरशिप मिळणार आहे. तर ते काय आहे, डिटेलमध्ये कोणत्या स्कीमला याचा फायदा होईल ते आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणारच आहे. परंतु त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किंवा जर अजूनसुद्धा तुम्ही आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्रामचा चॅनल जॉईन केला नसेल तर अशा सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तर ते सर्व चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर चला आपण आजच्या व्हिडिओला चालू करूयात. तर व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, म्हणजेच इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA वगैरे. तर याच्यासाठी मागच्या वर्षीच आपल्याकडे घोषणा झालेली आहे की मुलींना 100% स्कॉलरशिप दिली जाईल. परंतु एक वर्षापासून याबाबतचा GR महाराष्ट्र शासनाने अजूनसुद्धा काढला नव्हता. परंतु काल म्हणजेच 8 जुलै 2024 रोजी तो GR आलेला आहे आणि त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की कोणकोणत्या स्कीम किंवा कोणकोणते विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी 100% अनुदानासाठी पात्र असतील. तर GRमध्ये सांगितलेलं आहे की व्यावसायिक अभ्यासक्रम, प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजे SCBC, तसेच इतर मागास वर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत. तर आत्तापर्यंत महाडीबीटीकडून जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना असेल किंवा OBCमधील पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर OBC स्टुडंट असेल, तर याच्याकरता 50% इतकी स्कॉलरशिप दिली जात होती. परंतु यावर्षी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून ही लाभ 100% करण्यात आलेला आहे. तर याच्या संदर्भातील कोणकोणत्या अटी आहेत त्या आपण आता खाली पाहूयात. तर सर्वात महत्त्वाची अट आहे ती म्हणजेच की तुमचा प्रवेश हा कॅप राऊंडमधून झालेला असणं गरजेचं आहे. आणि ज्या मुलगी या स्कॉलरशिपला ॲप्लाय करणार आहे त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. म्हणजे हा नियम तो पहिल्यापासूनच आहे की 8 लाखापेक्षा त्याचं उत्पन्न कमी असलं पाहिजे. आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन, आता इथे महत्त्वाचं आहे की नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्काऐवजी 50% लाभाऐवजी 100% लाभ देण्यात येणार आहे. म्हणजेच की आत्तापर्यंत जे विद्यार्थी 2024-25 या नवीन शैक्षणिक वर्षाकरता ॲडमिशन घेणार आहेत, तसेच आत्तापर्यंत जर तुम्ही सेकंड इयरला, थर्ड इयरला किंवा फोर्थ इयरला असताल तर अशा सर्व विद्यार्थिनींकरता सुद्धा ही स्कॉलरशिप ही एलिजिबल असणार आहे. म्हणजे जर तुम्ही आता सेकंड इयरला जेव्हा रिन्युअलचा फॉर्म भरताल तेव्हा तुम्हाला ही 100% स्कॉलरशिप ही मिळून जाणार आहे. तर आता इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजेच की मराठा आरक्षणाबद्दल, आणि तो म्हणजेच की EWS आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत EWS प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्न आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र हे एलिजिबल असणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही फक्त वडिलांच्या नावाने जर उत्पन्नाचा दाखला काढत असेल तर दोन्ही पालकांचे उत्पन्न त्यामध्ये असलं पाहिजे. आणि जर विद्यार्थी जर नोकरी करत असेल तर त्या विद्यार्थ्याचं सुद्धा उत्पन्नाचा प्रमाणपत्र विचारात घेण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं हे उत्पन्न ज्या विद्यार्थ्यांचं EWSमधून ॲडमिशन झालेलं आहे त्यांना हे एक त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. तर आत्तापर्यंत याच्यामध्ये अजूनसुद्धा नवीन जे नियम वगैरे आहेत ते महाडीबीटी स्कॉलरशिपवरती अजूनसुद्धा उपलब्ध झालेले नाही आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता. नवीन जर माहिती आली तर तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलच्या मार्फत दिली जाईल. तर भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.